न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा हा महाराष्ट्रातील क्रिकेटचा देखणा पर्व आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय रायगडमध्ये। किंबहुना आज माझा रायगडी एकटक या स्पर्धेकडे पाहणार, कारण माझ्या या रायगड आणि या महाराष्ट्रात न्याय व्यवस्था सुरळीत, आबादित, स्वच्छ, चोखंदल, पारदर्शक ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमाने होतोय त्या आणि आपण पाहू शकाल सन्माननीय मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होताना दिसतोय। आदरणीय अतिथींचं शुभागमन होतोय। योग्य वेळ, अचूक निर्णय आणि ती निर्णय क्षमता ज्यांची च्या वेळेला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती या पदावरती बसल्यानंतर कैक वेळेला ज्यांनी दिली, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल माननीय न्यायमूर्ती मिलिंद साठिये सर आणि तदनंतर माननीय श्री अजय राजंदेकर प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग यांचा शुभागमन या ठिकाणी होताना दिसतोय। कार्याचा प्रारंभ केला जाईल त्यांच्या पवित्र शुभ हस्ते। महाराष्ट्रातील न्याय व्यवस्था आणि ती न्याय व्यवस्था पाहणारे जे सर्व न्यायालयातील कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांचा क्रिकेटमधील एक अप्रूप आनंदाचा आणि त्याचबरोबर एक देखणा पर्व आपल्या भेटीसाठी येतोय। प्रथमतः मान्यवरांच्या कपाळावरती औक्षण केलं जातोय, कुंकवाचा टिला हळदी कुंकवाचं औक्षण केलं जाईल। ही संस्कृती परंपरा आहे। गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेला पाहुणा देवा समान आहे। रायगडच्या मातीत न्यायमूर्तींचं प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत, दीप प्रज्वलन आणि त्याचबरोबर मी मान्यवरांना विनंती करेन विश्वविधात्या गणेशाला वंदन केलं जाईल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा। साक्षात विश्वविधात्याला वंदन केलं जाईल। कोणत्याही कार्याचा प्रारंभ म्हटलं तर बाप्पांचं पूजन आणि यावेळेस त्या बाप्पांना वंदन केलं जाईल। न्यायमूर्ती एम साठिये सर यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते हा पहिला दिवा न्यायालयीन पारदर्शक न्यायाचा त्याचबरोबर या कार्यक्रमाचा सन्माननीय अतिथींच्या पवित्र शुभ हस्ते दुसरा दिवा हा प्रामाणिकतेचा लख प्रकाश टाकतोय। तदनंतर या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी गणेशाला वंदन करतील। गणपती बाप्पांना पुष्पमालिका चढवली जाईल। गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा श्री गणेशाला वंदन केलं जाईल। त्यांच्या पवित्र शुभ हस्ते ही पुष्पमालिका चढवली जाईल। आजच्या कार्यक्रमात सन्माननीय मान्यवर गणपती बाप्पा आणि तदनंतर हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत रायगडचा राजेश्वर, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा शिव छत्रपती महाराज की जय भवानी। धन्यवाद। श्रीफल वाढवलं जाईल, हा शुभ संकेत दिला जाईल। श्रीफल वाढवून सन्माननीय मान्यवर मी प्रथमतः विनंती करतोय आमच्या आदरणीय मान्यवरांना की आजच्या कार्यास आदरणीय अतिथी कक्षाकडे वाटचाल करताना दिसत आहेत। मी मुख्य मान्यवरांना आणि त्याचबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करेन की प्लीज आपण आपली आसनं ग्रहण करायची आहेत। कार्यास प्रारंभ ज्यांच्या पूजनानं व्हावा अशा श्री गणेशाला वंदन करून मुंबईमधील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय एम साठिये सर, तदनंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग अजय राजंदेकर सर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि तदनंतर या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उरण विकासजी बडे यांचे शुभागमन आहे, कारण ही आजच्या कार्यास देशपांडे सरांना विनंती केली जाईल प्लीज आपण या मंचावरती। हा मानाचा फेटा आहे। ही स्पर्धा खेळमिळीच्या वातावरणात, त्याचबरोबर या स्पर्धेला आपल्या सर्वांच्या उपस्थितीतून एक आगळा वेगळा नवचैतन्य निर्माण होईल आणि म्हणूनच मान्यवरांना हा मानाचा फेटा या महाराष्ट्राच्या मातीत दिला जातोय। आपण सर्वांनी अगदी तो फेटा बांधत असताना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। हा अभिमानाचा आहे, स्वाभिमानाचा आहे, हा कर्तृत्वाचा आहे आणि आपल्या
चोखंदल आणि पारदर्शक न्याय व्यवस्थेचा आहे आणि म्हणूनच आपल्या डोक्यावरती हा महाराष्ट्राचा अगदी हा भगवा फेटा आपल्या डोक्यावरती बांधला जातोय। मुख्य प्रमुख न्यायाधीश सन्माननीय साठे सर यांचा आदरपूर्वक सन्मान महाराष्ट्र परंपरेतील तदनंतर खरं तर ट्रॉफी इनॉग्रेशनला ज्यांची उपस्थिती करणे एका मुख्य कार्यक्रमासाठी ज्यांचं प्रस्थान होतं पुण्यात, परंतु आज आवर्जून उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्यांची उपस्थिती झाली या रायगडमधील कैकांना ज्यांच्या न्यायव्यवस्थेतून पारदर्शक न्याय मिळाला असे जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग आदरणीय अजय राजंदेकर सर यांनाही हा मानाचा फेटा या ठिकाणी दिला जाईल। ही स्पर्धा सुरू होतोय आज 20 तारखेला 21 तारखेला आणि त्याचबरोबर 21 तारखेपासून 24 तारखेपर्यंतचा हा महारणक संग्राम क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती असेल। त्यामध्ये अनेक वेगवेगळे वरिष्ठ लेखनिक, कनिष्ठ लेखनिक, प्रबंधक, त्याचबरोबर सनदी अधिकारी या ठिकाणी खेळताना दिसतील। त्यांना शुभेच्छाही दिल्या जातील मुख्य मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते आजचा। आणि म्हणूनच महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग 2023-24 या स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। काही अनेक मान्यवर आहेत, ज्या मान्यवरांना मी विनंती करेन की मंचावरची काही जी आसनं आहेत ती निश्चित, तदनंतर न्यायव्यवस्था पाहताना संरक्षण व्यवस्था पाहणारे आमचे अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत। मी प्रथमतः या स्पर्धेदरम्यान उरणच्या म्हणजे रायगडच्या उरणमध्ये प्रथमतः त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे आणि त्याचबरोबर रायगड तसा कर्तृत्वानं फार मोठा आहे आणि म्हणूनच माझ्या राजांनाही चिरंतन विसावा घेण्यासाठी रायगडची निवड केली। या रायगडची न्याय व्यवस्था अष्टप्रधान मंडळातून रायगडावरून पाहिली जायची, सध्या ती अलिबाग रायगडमधून पाहिली जातोय। नाव आहे अजय राजंदेकर सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपणा सर्वांकडून अपेक्षित आहे। हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत हा पर्व आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय आणि आपण पाहिलं त्या ट्रॉफीकडे तर प्रत्येकाला अगदी तो चषक आपल्याच टीमकडे असावा असं वाटेल अशा प्रकारचं एक आकर्षक चषक आहे आणि संपूर्ण क्षणचित्र टेलिकास्ट केली जात आहेत। तुम्ही आताही आपल्या घरातील अगदी कौटुंबिक प्रतिनिधींना सांगू शकाल यूट्यूबच्या माध्यमानं PTC लाईव्ह ही सर्व स्पर्धा कव्हर केली जातोय। अनेक सन्माननीय मान्यवर, मी देशपांडे सरांना विनंती करेन प्लीज आपण मंचावरती यायचं आहे। ज्या अतिथींचं स्वागत असेल, खरं तर हा स्वागत तुमच्या कर्तृत्वाचा आहे साहेब, हा स्वागत तुमच्या नेतृत्वाचा आहे, हा स्वागत महाराष्ट्र प्रीमियर लीग महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीगच्या माझ्या संयोजकांचा आहे आणि तो स्वागताचा स्वीकार आपण करावा। मी मायक्रोफोन आमंत्रित करतोय आदरणीय देशपांडे सर। नमस्कार। आज आपण JNPT उरणच्या या मैदानावर सगळे जमलेलो आहोत। निमित्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दरवर्षी आपण या सोहळ्याची या इव्हेंटची वाट पाहत असतो। तब्बल 40 संघ या ठिकाणी आज आलेले आहेत आणि आपल्याला या स्पर्धेचं उद्घाटन करण्याकरता लाभलेले आहेत आपल्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री मिलिंद साठे साहेब। त्यासोबतच मंचावरती विराजमान झालेले आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड श्री अजय राजंदेकर साहेब, त्यासोबतच उपस्थित जिल्हा न्यायाधीश माननीय जिल्हा न्यायाधीश श्री थत्ते साहेब, उपस्थित सर्व माननीय न्यायिक अधिकारी, खेळाडूंमध्ये उपस्थित असलेले माननीय न्यायिक अधिकारी, या सर्वांचं मी या मध्यवर्ती न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्था आणि रायगडच्या या नियोजन समितीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो। मला वाटतं आपण जितक्या जोरात टाळ्या वाजून ऊर्जा निर्माण करू तेवढा ही ऊर्जा पूर्ण स्पर्धेपर्यंत कायम राहील। मी सर्वप्रथम विनंती करेन माननीय
श्री अजय राजेंद्रकर साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड यांना की त्यांनी माननीय न्यायमूर्ती श्री मिलिंद साठे साहेब यांचं आपण स्वागत करावं. मी माननीय न्यायमूर्ती साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारावं. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर लगेचच मी विनंती करेन माननीय श्री विकास बडे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर उरण यांना की त्यांनी आपले माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अजय राजेंद्रकर साहेब यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारावं. धन्यवाद. रायगड नियोजन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश महाडिक यांना मी विनंती करेन की त्यांनी माननीय श्री विकास बडे साहेब, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर उरण यांचं स्वागत करावं. यानंतर महासंघाचे अध्यक्ष श्री दादाभाऊ निकम यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी श्री प्रवीण बांदोडेकर यांना विनंती करतो. आपण कृपया समोर येऊन स्वागत करावं. मध्यवर्ती न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर लिंबोळे यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो श्री समीर वाडीकर यांना. धन्यवाद. आपण वेळेपासून निर्धारित वेळेपासून आपण थोडासा उशीर झालेला आहे आणि माननीय न्यायमूर्ती साहेबांना देखील जाण्याची थोडीशी घाई आहे. त्यांना पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांचे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे, त्यासोबतच खेळाडूंमध्ये उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंचे मी नियोजन समितीच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि यानंतर लगेचच आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय त्यासाठी मी माननीय न्यायमूर्ती श्री मिलिंद साठे, माननीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांना विनंती करेल की आपण सर्वांना संबोधावं. हॅलो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, श्री राजेंद्रकर, डिस्ट्रिक्ट जज अलिबाग, रायगड, मंचावर उपस्थित इतर सर्व न्यायाधीश, स्पर्धेचं आयोजन करणारे सर्व आयोजक, उपस्थित पोलीस बंधू भगिनी, या स्पर्धेचं आयोजन करणारे सगळ्या आयोजकांना सर्वप्रथम माझ्याकडून अभिनंदन की आपल्या धकाधकीच्या जीवनात आणि न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळे जेव्हा सहभागी असतो, आम्ही जज म्हणून, तुम्ही सगळेजण कर्मचारी म्हणून आणि इतर सर्व लोक, त्यावेळेला अतिशय ताणतणावाचं आयुष्य आपण जगत असतो. जज म्हणून आम्ही पण रोज वेगवेगळ्या प्रकारचे केसेस पाहतो आणि ताणतणाव हा काही कोणाला सुटलेला नाही. पण या तणावातून मुक्तता मिळण्यासाठी खेळ हा एक अत्यंत आवश्यक असा भाग आहे आपल्या आयुष्याचा. इतरही रिक्रिएशनल गोष्टी असतात, पण खेळ हा फार महत्त्वाचा आहे आणि क्रिकेट तर आपल्या सगळ्यांचं अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. असं म्हणतात की आपल्या देशात क्रिकेट इज अ रिलिजन. तर त्या अशा क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन. आणि मला आत्ताच सांगण्यात आलं की ही जी स्पर्धा आहे ही संपूर्ण राज्यस्तरावर आहे आणि 40 टीम्स वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं आणि वेगवेगळ्या कोर्टांमधनं इथे खेळायला आलेल्या आहेत. तर तुम्हा सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचं विशेष अभिनंदन. जसं कुठल्याही
धन्यवाद. जसं कुठल्याही खेळामध्ये हारणं आणि जिंकणं हे महत्त्वाचं नसतं, तर खेळामध्ये भाग घेणं महत्त्वाचं असतं. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या स्पोर्टिंग स्पिरिटमध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि चषक पटकावण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आणि मला खात्री आहे की ही स्पर्धा अतिशय यशस्वी होईल आणि ही स्पर्धा अशी आयोजित केली जाते, दरवर्षी केली जावी आणि त्यातूनच आपल्याला एक रिक्रिएशनचा आणि तणावातून मुक्त होण्याचा एक मार्ग आणि अपॉर्च्युनिटी मिळते. तर आता आपण इनॉग्रेशनकडे मला वाटतं वळूया, कारण 10:30 वाजता मला एक बोर्ड कोर्टाचा आहे, तिकडे जाऊन मला परत न्यायदानाच्या कामाला बसायचं आहे. तर इनॉग्रेशनचा कार्यक्रम लवकरात लवकर करावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमातील मुख्य उद्घाटकांचा मार्गदर्शन ऐकल्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय. धन्यवाद साहेब. आपण बघितलं की माननीय न्यायमूर्ती साहेबांनी श्रीफळ वाढवून आणि त्यानंतर आपल्या संबोधनातून या स्पर्धेचं अनौपचारिक उद्घाटन तर केलेलंच आहे. औपचारिक उद्घाटनाचा सोहळा आपण करणारच आहोत, परंतु ही वेळ हा क्षण साहेबांच्या देखील स्मरणात राहावा म्हणून आपल्या मध्यवर्ती न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्था, त्याचप्रमाणे रायगडची नियोजन समिती यांच्या वतीने माननीय साहेबांना एक सन्मान चिन्ह देणार आहेत. तर मी माननीय पीडीसी साहेबांना विनंती करतो, माननीय श्री अजय राजेंद्रकर साहेब, की आपण माननीय न्यायमूर्ती श्री साठे साहेबांना सन्मान चिन्ह द्यावं. त्याचप्रमाणे उरण तालुका बार असोसिएशन यांच्याकडून देखील माननीय न्यायमूर्ती साहेबांना एक सन्मान चिन्ह देतात. तर आपण कृपया स्वीकारावं अशी मी विनंती करतो. एकदा टाळ्या होऊन जाऊ त्यात जोरदार. धन्यवाद. यासोबतच मी माननीय श्री विकास बडे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ यांना विनंती करेल की आपण माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेंद्रकर साहेब यांना सन्मान चिन्ह द्यावे. आता आपण लगेचच माननीय न्यायमूर्ती जेव्हा खेळपट्टीकडे जातील आणि तिथं पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा त्यांच्या माननीय यांच्या हस्ते होणार आहे, त्याकरता मी सर्वांना विनंती करेल की आपण कृपया खेळपट्टीकडे यावं. पहिला सामना असलेली परभणी आणि माननीय उच्च न्यायालय यांची टीम त्यांनी कृपया खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाईनअप करावं आणि बाकी सर्व खेळाडूंनी तिथं 30 यार्ड सर्कलच्या आजूबाजूला एक वर्तुळाकार आपण उभं राहावं अशी सर्वांना विनंती आहे. आणि हायकोर्ट दोन्ही टीमने कृपया लाईनअप करावं. हॅलो, चला सर्वांनी सर्कलला राऊंड अप करायचं आहे. लाईन अप करा. यस, 30 यार्ड सर्कल आहे, त्या सर्कलवरती सर्वांनी उभं राहायचं आहे. ऑल टीम सर्व टीमना रिक्वेस्ट, ज्या टीम आता मैदानाच्या बाहेर जात आहेत. हॅलो हॅलो हॅलो, या ठिकाणी मुख्य मान्यवर धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न करतायत. चला सर्वांनी सर्कलकडे जा. सर्वांनी सर्कलकडे जायचं आहे आणि त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल होईल, टॉस केला जाईल त्या ठिकाणी. आजच्या पहिल्या सामन्याचा महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग फर्स्ट मॅच फर्स्ट टॉस. आदरणीय मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी JNPAच्या अद्यावत मैदानावरती हा सोहळा रंगला जातोय. या कुरुक्षेत्रावरती आता सर्व अंतर ठेवलं तर अगदी पूर्ण म्हणजे आपल्या मान्यवरांना शुभेच्छा देता येतील आणि अगदी एक्झिट होता येईल कार्यक्रमातून. सर्वांनी अगदी लाईन अप करा. 30 यार्ड सर्कलला गोल सर्कलमध्ये अगदी राऊंड अप करायचं आहे. क्वालिफाईड पंचांनी विनंती असेल तुम्ही त्या ठिकाणी टॉस वेळेला जाणं
ऑफिशियल्स, 2 पंच या सामन्यासाठी जे नियुक्त केलेले आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. सन्माननीय मिलिंदजी साठे सर या धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न करतायत आणि त्यांच्या समवेत सध्या रायगड अलिबागची न्याय व्यवस्था ज्यांच्या खांद्यावरती आहे अशा न्यायमूर्तींच्या पवित्र शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. फर्स्ट टॉस 2 सामन्यांमध्ये 2 टीममध्ये होईल. ज्या टीमचा अगदी उल्लेख केला जाईल त्या दोन्ही संघाच्या संघनायक टॉस साठी जातील. नाणेफेकीचा कौल होईल. त्याचबरोबर मान्यवर या कार्यक्रमातून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आमच्या कार्यास शुभारंभ झाल्यानंतर कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत साठे सर. हा क्षण अगदी अविस्मरणीय राहील आणि आपल्या कारकिर्दीत रायगडमध्ये झालेली स्पर्धा तुम्हाला एक आगळा वेगळा आनंद देईल. याच्यासाठी एक तुम्हाला सन्मान चिन्ह देण्यात आला. आपल्या कार्यालयात किंवा घरी त्या सन्मान चिन्हाचं स्थान आणि मुंबई हायकोर्ट टॉस जिंकला जातोय. या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय मान्यवर आज आपल्या कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. साहेबांचं प्रस्थान या कार्यक्रमातून होताना दिसतोय. भरभरून शुभेच्छा आहेत. सरांनी सांगितलं की क्रिकेट इज रिलिजन, क्रिकेट एक धर्म आहे. सध्या